आपण त्यांची जगभरात घेतली आहे जेव्हा डबेवाल्याचं आपण बोलत केलं आणि त्याला 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन सुद्धा आहे आणि या मुंबई शहराची सेवा जी करतात, मुंबईकर जेव्हा सकाळी आपल्या घरातून निघतो, कामावर जातो, त्याच्या वर्कप्लेस पर्यंत त्याचं जेवण पोहोचवण्याचं काम जे करतात, अशी मुंबईची लाईफलाईन मुंबईचा डबेवाला आहे. आणि जगभरामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांचं सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, हे शिकण्याकरता जगभरातून लोक या ठिकाणी येत असतात. आणि जो मुंबईकरांना जेवण पोहोचवतो त्याच्याबरोबर बसून जेवण करायचं, कामगार दिनाच्या निमित्तानं, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं. त्यामुळे आज असंच सगळ्यांबरोबर बसून आपल्या अंधेरी स्टेशनच्या बाहेर सगळ्या डबेवाले आपले बंधू आहेत, त्यांच्या बरोबर बसून जेवण करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्या मनातल्या गोष्टी समजून घेणे, या दृष्टिकोनातून आज छोटासा उपक्रम आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या अडचण मांडल्या, त्या अडचणीचं स्पॉटवर रिझॉल्युशन दिलं, 2 ते 3 दिवसात ती अडचण सुद्धा सोडवली जाईल. त्यांना जेवताना आज आपण जेवताना आज फक्त जेवणासाठी अडचण होते ती सोडवण्याचं सुद्धा आपण आज ठिकाणी काम करत आहे. असं आहे की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून काम करत असताना आम्हाला हे शिकवलं जातं की प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत पोचा, त्या माणसाच्या मनापर्यंत पोचा, त्याच्याबरोबर त्याच्या घरी जेव्हा जाता, त्याच्याबरोबर बसता, जेवता, चहा पिता, त्यावेळेला खऱ्या त्या मनातल्या भावना ज्या असतात त्या बाहेर येतात. आणि मनातल्या भावना समजण्याकरता बंधुत्वाची भावना ही जागृत करणं आवश्यक असतं. आणि त्या मुशीतून आम्ही तयार झालेले कार्यकर्ते असल्यामुळे या ठिकाणी ज्या वेळेला त्यांच्याबरोबर जेवायला बसलो, त्यावेळेला त्यांच्या इकडच्या समस्या काय आहेत याची जी काही आमच्या लक्षात त्यांनी ते आणून दिलं. छोटीशी समस्या आहे, इथे एक छोटासा शेड पाहिजे फुटपाथ वरती, जेणेकरून ते त्यांचा जो गॅप असतो त्या गॅप मध्ये बसून जेवू शकतात. तो संपूर्ण मुंबई शहराला जो डबा देतो, त्याने आपला डबा शेड मध्ये बसून व्यवस्थितपणे खावा, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि त्यामुळे ती लवकरात लवकर त्वरित येत्या आठवड्याभरामध्येच ते काम इथे आम्ही सुरू करू. आणि अंधेरी स्टेशनच्या बाहेर खास करून येणारा पावसाळा आहे, पावसाळ्याच्या आतच ती शेड जी आहे ही आपण तयार करू आणि एक छोटीशी एक भेट आपल्या या ठिकाणच्या डबेवाल्यांना आम्ही देऊ. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनींना हीच आम्ही संदेश देतो, शुभेच्छा देतो की मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे देश आणि महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हातामध्ये हात घालून बंधुत्वाच्या भावनेने आपली स्वतःची एकता दाखवत, एक आहे तो सेफ आहे, ही आपली एकता दाखवत आपण पुढे जावं. आणि जर या जगाच्या पाठीवरती कुठलीही शक्ती जर भारतावरती आघात करणार असेल तर त्याला नायनाट करण्याची ताकद ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे आणि त्याचंही दर्शन लवकरात लवकरच संपूर्ण जगाला होईल. तुम्ही इकडे काय सांगाल, आज अक्षय तृतीया, 1 मे जागतिक कामगार दिवस आणि 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त स्थानिक आमदार अमित साटम यांनी आपल्यासोबत एक जेवणाचा आस्वाद घेतला आणि कसा होता आजचा अनुभव? नाही, आज खरंच अक्षय तृतीया खरोखर आपण म्हणतात की 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिन मानला जातो. तर मुंबई डबेवाल्यासाठी आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की साटम साहेबांनी स्वतः आज म्हणजे त्यांच्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा मुंबई डबेवाल्यासाठी वेळ काढला आणि मुंबई डबेवाल्यांबरोबर बसून आस्वाद, जसं की आमच्याकडे बाहेरचे बरेचसे फॉरेनर आहेत, हे आमच्याकडे येत असतात आणि आमच्या बरोबर जेवणाचा आस्वाद घेत असतात आणि आमचं मॅनेजमेंट काय हे शिकण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच माध्यमातून जे इंडियन कल्चर मधले जे लोक आहेत हे याचा अनुभव घेत असतात. तर त्याच पद्धतीनं साहेबांनी आज अनुभव घेतला आणि कामगार दिनाच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू दिली, आमच्याबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला आणि खरोखर या ठिकाणी आमची शेडची बऱ्याच दिवसाची मागणी होती, ती शेडची मागणी त्यांनी त्वरित मान्य करून 2 दिवसामध्ये त्या शेडचं उभारणी करण्यात येणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं. काय सांगाल, राजकीय नेते मंडळाचे आश्वासन आणि त्याच्यानंतर मग त्याच्याकडे आश्वासनाच्या पूर्ततेसाठी लागणारा ढिगभर वेळ, परंतु आज जागेवर तुमचा
प्रथमतः जो काश्मीरमध्ये पुलगामा गावामध्ये हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा मुंबई डबाला संघटनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि असलमशेख साहेब ज्यांनी आज अक्षरवृत्तीच्या निमित्तानं महाराष्ट्र दिनाच्या या ठिकाणी येऊन डबेवाल्यांचे जे रोडवरती बसतात त्यांना भेट देऊन त्यांच्याबरोबर जो जेवणाचा हे आस्वाद घेतला आमच्यासाठी खरोखर ही खूप मोठी बाब आहे की पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधी डबेवाल्यांसाठी जे डबेवाले ज्या ठिकाणी जेवतात त्या ठिकाणी येऊन त्यांनी जेवण केलेले ज्या काही आमच्या मागण्या आहेत आतापर्यंत जशा की खरोखर आमचं जो 20 ते 25 वर्षाच्या ज्या काही गोष्टी अडकल्या होत्या त्या भाजपच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न असू द्या सायकल स्टँडचा प्रश्न असू द्या डबावाला भवनचा प्रश्न असू द्या हे आतापर्यंत 100% मार्गी लागलेले आणि आम्हाला पुढे 100% गॅरंटी आहे की आमच्या ज्या काही आश्वासन किंवा ज्या काही मागण्या राहतील त्या 100% ह्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. डायरेक्ट बोलू. दीपकजी काय सांगाल आज या ठिकाणी स्थानिक आमदार अमित साटम यांनी डबेवाल्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला महाराष्ट्राच्या अध्यक्ष पद्धतीने डबेवाल्यांच्या कामगिरीची नोंद जगभरात घेतली होते आजचा अनुभव कसा होता? भारतीय जनता पार्टी अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे सन्माननीय आमदार श्री अमित साटमजी यांनी आज एक अनोखा कार्यक्रम करण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले कारण आपली जी लाईफलाईन आपण म्हणतो डबेवाले जे मुंबईची लाईफलाईन आहे त्यांच्यासोबत आज बसून त्यांनी सहभोजन केलं आणि मला असं वाटतं की एक समरसतेचा भाव हा त्यांचा हा एक संदेश त्यांनी आजच्या या कार्यक्रमातून दिलेला आहे. गोपालजी काय सांगा आज नवीन वाढत म्हणजे मंडलाध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर पहिला कार्यक्रम 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त डबेवाल्यांच्या सोबतचा आणि महाराष्ट्राची झुणका भाकर आणि ठेचा कसा होता कार्यक्रम? कार्यक्रम चांगला होता. डब्बे वालों के साथ में हम लोगों ने आज इधर 100 डब्बे वालों को बुलाकर हम लोगों ने आज इधर खाना खाया. हम लोगों को एक उनके साथ में बैठकर उनका प्रॉब्लम समझना जो सेवा वो लोगों को देते हैं उनका सेवा करके आज हम लोगों को बहुत अच्छा लगा और महाराष्ट्र दिन में इससे अच्छी बात और कुछ हो नहीं सकती है. मैं सबको महाराष्ट्र दिवस का शुभकामनाएं देता हूँ. म्हणजे काय या ठिकाणी जेवताना डबेवाल्यांनी आपली एक व्यथा सुद्धा मांडली की जेवताना आज आपण जेवत आहोत परंतु आम्हाला जेवताना जो अडचण होते पावसाळ्यामध्ये त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी साहेबांनी काय सूचना देत? साहेबांनी सूचना अशा दिल्या की इथे हा ओपन परिसर असल्यामुळे पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्यांना या उन्हाळा पावसाळ्यामध्ये त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित शेड नाही किंवा व्यवस्थित जागा नाहीये आणि त्यांचा जो दुपारचा 1 ते 3च्या मधला जो लंच ब्रेक असतो त्या काळामध्ये त्यांना उभं राहून किंवा कुठेतरी झाडाची सावली शोधून जेवणाचा आपला स्वतःचा टिफिन खावा लागतो. जे मुंबईकर जे पूर्ण मुंबईला अन्न पुरवतात ते जर सुखाने जेवू नाही शकत कुठे त्यांच्या विभागामध्ये असणारे मग त्यांच्यासाठी त्यांनी शेडची व्यवस्था करण्यासाठी सांगितलेली आहे आणि ती आम्ही 8 दिवसाच्या आत त्यांना करून देऊ लवकरात लवकर.